हाय, हॅलो ताईंनो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? आज माझा व्हिडिओ मी आईकडून आले 2-3 दिवसापूर्वी, पण माझ्याकडून व्हिडिओ टाकणंच नाही झाला आहे. बघा, आईनं आम्ही जेव्हा आपलं याचं सीझन होतं तेव्हा जाणं नाही झालं, तर आईनं आमच्यासाठी आवळा, आम्ही याला आवळा म्हणतात, कोणी याला हरिहरभरूट म्हणतात, तर तिनं आमच्यासाठी भाजून ठेवलेलं होतं. मग माझं अवनीचं नादूचं काम चाललं होतं, ते आवळा खायचं. हे बघा, आई आणि वहिनीने दोघी मिळून आमच्यासाठी भाजून ठेवला होता आवळा. नंतर आम्ही तिघं जणं खात होतो, चौघं जणं, मी, काव्या, आदिती, अवनीश. आमचं आवळा खायचं काम चालू आहे इथं. असं वाटत होतं ते आत्ताच भाजला. आम्ही त्याला आवळा म्हणतो, तुमच्या भाषेत हरिहरभरूट म्हणजे आमच्या भागात त्याला आवळाच म्हणतात. आणि तिनं आमच्यासाठी म्हणजे हरभऱ्याचं सीझन होतं ना, त्यावेळेस भाजून ठेवला होता. मग आता आम्ही गेलो होतो आंबे खायला, त्यावेळेस आमच्याकडे दिला. मग खूप छान लागत होता, असं वाटत होतं की आत्ताच भाजला म्हणून. खूप मजा येते आईकडे. आईच्या गावाला 4-5 दिवस होतो आम्ही. खूप मजा मस्ती केली. आणि मधात आईकडचे बरेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे होते, पण माझी तब्येत ठीक नसल्यामुळं नाही करू शकले. थोडं मग इथं आल्यावरच शूट केलं आहे. बघा, तिनं छोले म्हणजे ढवळे हरभरे दिले थोडेसे. त्याच्यानंतर हे बघा, आवळा खूप छान लागत होता. असं वाटत होतं की तो आत्ताच भाजलेला आहे. या तुम्ही पण सर्वजण खायला आवळा. हे बघा, तिला शेतामध्ये धने झाले होते, म्हणजे आपण भाजीला घालतो ते धने दिले काही. हे बघा, तिने धने दिले, याच्यात वाटाणे दिले. तिला शेतामध्येच झाले होते थोडेसे. आणि सकाळी की तुला भाजीला नसलं दार बशीन तर लेकरांसाठी ने म्हणे आई. आणि त्याच्यानंतर हिच्यात काय तिनं खूप काही बांधू दिलं होतं. माझी वहिनी पण छान आहे. आणि आईचं तर माहीतच असतं सगळ्यांना की आपली आई कशी आपल्यासाठी हे करते. याच्यात तिने काय दिलं, तिला मला माहीतच नाही, तिने कराळ दिलं, ते माझ्याकडून सांडून गेलं. त्याच्यानंतर हे बघा, तिला शेतात छोले पण झाले होते. तिनं काही भाजीसाठी छोले पण दिले, 1-2 भाजीचे. आईचं कसं असतं ना, प्रत्येक आईचं थोडं जरी असलं तर आपल्या लेकीला म्हणजे माहेरच असतं. आणि त्याच्यानंतर आईनं लोणचं भरायची सुरुवात चालू होती, तर सगळेजण कामाला लागले होते. आई लोणचं मिक्स करून भरत होती. आम्ही गावाकडे होतो त्यामुळेच भरलं होतं, पण मग मी व्हिडिओ शेअर केला नव्हता. हे बघा, आई लोणचं बरणीत भरून म्हणजे कालून भरण्या भरून कळशीत टाकत होती. त्याच्यानंतर इथं अक्षदा कैऱ्या धुत होती, नंतर त्या टोपल्यात टाकत होती. असं केल्यानं लोणचं खराब होत नाही. नंतर ते काका खूप छान कैरी फोडत जाय. हे बघा, अक्षदा, काव्या, वीर एवढे जण आंबे धुवून पुसून देत होते फोडायसाठी. आणि त्याच्यानंतर इथं खूप छान काकाला मी म्हणत होते, काका चला संभाजीनगरला कैऱ्या फोडायला आमच्यासोबत. काका म्हणजे नको बाबा, बरं आहे इथंच. तर तिथं 20 रुपये किलो असतात म्हटलं कैऱ्या फोडायला. हे आमचे काका आहे. त्याच्यानंतर हे बघा, काव्या कैऱ्या पुसून देत होती, काका फोडत होते. सगळे कामात बिजी होते, लहान मोठ्यासोबत सगळं कैरी फोडण्याचं काम चालू होतं. आणि मी व्हिडिओ करत होते. हे बघा, आई अशी कालून कळशीमध्ये भरत होती. भरण्या भरून थोडंसं उरलं होतं, तर मग तिच्याकडं भरणी नव्हती, तर मग त्याच्यामुळे ती कळशीत भरू लागली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.